तर पाहू शकता हा सुंदर असा लॉंग वन पीस आहे। पार्टी वेअर ड्रेस म्हणा किंवा अजून काही आंब्रेला फ्रॉक म्हणा, लॉंग वन पीस म्हणा, तर खूप सुंदर असा हा फ्रॉक झालेला आहे। आणि बाई पाहू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे ह्या बाईला। नेक सुद्धा पाहू शकता तुम्ही। तर ह्याच आपण ड्रेसचा आपण कटिंग आणि शिलाई दोन्ही पाहणार आहोत आणि कसा झालाय हा ड्रेस ते कमेंट करून नक्की सांगा। नमस्कार, मी सायली जंगम। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नेटचा फ्रॉक म्हणजे ड्रेस तुमच्यासोबत शेअर करते। आणि तुम्ही तुमच्या छोट्या परीसाठी सुद्धा बनवू शकता, तुमच्या लाडूसाठी बनवू शकता। असा खूप सुंदर असा फ्रॉक मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर नेटचा फ्रॉक बनणार आहे, तर त्यासाठी मी हे नेटचं कापड घेतलेलं आहे। हे कापड 10 मीटरचं आलेलं आहे। म्हणजे एक साथ 10 मीटरचा पन्ना आलेला आहे, म्हणजे 10 मीटर अखंड कापड आहे। आणि खूप पन्ना इतका मोठा जास्त आहे ना, म्हणजे किती इंचाचा आहे, 60 इंचाचा पन्ना आहे। मी तुम्हाला दाखवेन पन्ना सुद्धा किती मोठा आहे तो। तर 60 इंच उंचीला आहे आणि 10 मीटर टोटल कापड आहे हे। त्यामधलं आपलं किती कापड यूज होत आहे, म्हणजे घेर किती येतोय काय येतोय त्या म्हणजे तेवढा खर्च होणार आहे, कापड म्हणजे लागणार आहे। त्यासाठी अस्तर मी 3-3.5 मीटर वापरणार आहे। म्हणजे अस्तरची सुद्धा लेंथ आपण किती ठेवणार त्याच्यावर अस्तर लागणार आहे। आणि खूप सुंदर असा हा फ्रॉक तुम्हाला म्हणजे आजपर्यंत अशी व्हिडिओ तुम्हाला कोणी दाखवली नसेल नेटच्या फ्रॉकची। आणि यामध्ये खरंच तुमची परी अगदी खूप लाडो, तुमची खूप सुंदर अशी परी दिसणार आहे। तर चला उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पाहू शकता पहिले आपण म्हणजे कटिंग करून घेऊया। तर मी इथे अस्तरचं म्हणजे फोल्ड केलेलं आहे। हे बघा 4 फोल्ड आहे। हे बघा 4 पीस आहेत, म्हणजे हे 2 आणि हे 2। तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे, म्हणजे आपला बॉडी पार्ट निघणार आहे ह्यामध्ये। तर ह्यामध्ये मी आता माप सांगते तुम्हाला। 32 इंच म्हणजे 32 छातीसाठी बनवते आणि उंची घेणार आहे पूर्ण ड्रेसची 53-54 इंचाची घेणार आहे, म्हणजे थोडासा लॉंग ठेवणार आहे उंचीपेक्षा 1-1.5 इंचाने। तर इथे आपण पहिले बॉडी पार्ट काढून घेऊया। तर इथे कंबर उंचीचं माप टाकायचं आहे। तर इथे मी बॉडी पार्टसाठी कंबर उंचीचं माप टाकले 15 इंच आणि शोल्डर घेतले 6 इंचाचं। तर 6 इंचावर मी मार्किंग करून घेतले आधी, कारण व्हिडिओ मोठी होते। 6 इंच आणि इथे घडी घ्यायची आहे 32 साठी। छातीचा चौथा भाग 8 इंच आणि प्लस 2 इंच मार्जिन। तर यामध्ये थोडंसं तुम्ही कमी जास्त अर्धा इंच करू शकता। तर मी ठेवते, लुजिंग ठेवणारच आहे, म्हणजे 2 इंच मार्जिन ठेवणार आहे। शोल्डर सांगितलं, आर्महोल ठेवलाय 6.5 इंचाचा। 6.5 इंचावर मार्किंग करून इथे दोन्ही पार्ट आपण बॅक फ्रंट दोन्ही काढणार आहोत। तर इथे ना थोडीशी मी हे बघा जी आर्महोलची जी लाईन आहे ना 6 इंचाची, ती मी थोडीशी इकडे घेतली, कारण मी डीप गळ्याची रुंदी थोडीशी इकडे वाढवणार आहे। त्यामुळे इथे थोडंसं घेतले, म्हणजे स्ट्रेट लाईन होती आर्महोलची, ती मी थोडीशी क्रॉस घेतलेली आहे 1/2 इंच, कारण इथे मी रुंदी कमी ठेवणार गळ्याची आणि इकडे थोडीशी रुंद करणार। त्यामुळे इथे कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे। जी तुमची कंबर असेल त्याचा चौथा भाग टाकायचा आहे आणि प्लस 2 इंच करायचा आहे। पण माझी सोपी पद्धत सांगायची म्हटलं ना, तर मी काय करते, अर्धा इंच आतमध्ये घेतलं ना की पूर्ण मेजर आपला कमरेचा आपोआप येतं, म्हणजे टक्स मार्जिन वगैरे ठेवायचं असेल तर। पण या गाऊनमध्ये ना मी अजिबात टक्स टाकणार नाहीये, मला आवडतच नाही टक्स टाकलेला, कारण ते टक्स टाकला ना की अगदी शिवल्यासारखेच वाटतात आणि टक्स न टाकता बनवलं ना की मस्त रेडीमेड सारखे वाटतात। कुठे असं हे दिसत नाही, ओघळ पोगळ, खूप सुंदर दिसतात। त्यामुळे मी वन पीस गाऊन शिवताना ना अजिबात टक्स मारत नाही। आणि इथे मी क्रॉसमध्ये एक लाईन करून घेतले आणि हे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेते। इथे आर्महोलचा शेप द्यायचा आहे, तर तो देऊन घेते। हा मी म्हणजे आतला दिला नाही, फ्रंटचा दिला नाही, बॅकचाच दिलाय। हे कटिंग झाल्यावर फ्रंटचा नंतर देऊन घ्यायचा आतून। हे बघा, तर मी कटिंग करताना बाहेरून कट करणार आहे। गळा मी कॅनव्हासवर लावणार आहे फ्रंटचा। इतकी गरमी होते ना, हे बघा मला केवढा घाम आलाय, हे बघा हात ठेवला तरी इतक्या गरमीत सुद्धा व्हिडिओ बनवायला लागतोय। फॅन लावून चालत नाही अजिबात। हे बघा पूर्ण हाताला माझ्या घाम आलेला आहे। तर आता हे मी कट करून घेते आणि नेक तुम्हाला कॅनव्हासवर दाखवते। आणि अस्तर आपल्याला म्हणजे जो गाऊनच्या घेरला अस्तर जोडायचा आहे त्याचं वेगळं कटिंग येणार आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवते। तर पाहू शकता दोन्ही पीस आपले निघालेले आहेत, बॅक आणि फ्रंट। तर हा बघा आतून शेप दिलाय तो फ्रंटसाठी ठेवायचा आहे
आणि हे आतून कटिंग करून घ्यायचं आहे. गळ्याचं मी नंतर कॅनव्हासवर दाखवते, पण बॅक साईडचं तुम्हाला दाखवते. बॅक साईडचं जर तुम्हाला म्हणजे आता फ्रंटची गळा रुंदी मी कॅनव्हासवर लावणार आहे, त्यामुळे 2.25 इंचाची ठेवते आणि इथे मी 2.5 इंचाची ठेवते बॅकसाठी. तर 2.5 इंच का, तुम्ही म्हणाल तिकडे 2.25 आणि इथे 2.5 का, तर इथे शिलाईत आपलं मी इथे कॅनव्हास लावणार नाही आहे, त्यामुळे इथे शिलाईत 1.5 इंचाचं कापड आपलं जाईल. आणि गळ्याची उंची तुम्हाला हवी तेवढी तुम्ही ठेवू शकता. तर इथे मी 2-2.5 इंचाचीच ठेवते, म्हणजे बॅक साईडला मी बंदच ठेवणार आहे, खूप असा डीप वगैरे ठेवणार नाही. फक्त इथे गळ्याची रुंदी थोडीशी वाढवते, म्हणजे हे बघा. तर बॅकसाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे नेक ठेवू शकता, कमी जास्त. आणि हा शेप आहे तोच आहे, बाहेरून होता तो, इथून कटिंग करून घ्यायचा आहे. आणि आता तुम्हाला घेरसाठी अस्तरचं जे कटिंग करायचं आहे ते पहिले दाखवते. हे नेटचं आणि म्हणजे हे बघा, बंद साईड ह्या साईडला आहे, ओपन साईड माझ्या साईडला आहे. तर बंद साईड कोणत्याही साईडला असले काही फरक पडत नाही, एक साईड ओपन राहतेच. तर मी व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे, नेटचा आहे त्यामुळे. आणि थोडंसं ज्या ओपन साईडने आहे ना, मी टाचणी लावून घेतले. तर आता ह्याची म्हणजे घेर कसा काढायचा मेजरमेंट प्रमाणे, तर हे बघा, अगदी सोपी पद्धत सांगते तुम्हाला. म्हणजे चौथा आणि तिसरा आणि पाचवा असा काय भाग घ्यायला नको. हे बघा, हे जे कमरेचं जे माप आलंय ना आपलं अस्तरचं, हे बघा अस्तरवर ते मोजून घ्या तुम्ही, म्हणजे अगदी कन्फ्यूज व्हायला होणार नाही. तर 9 इंचाचं येते, 9 सव्वा 9 इंचाचं तुमचं जे येईल कमरेचं माप. तर म्हणजे हा बॉडी पार्ट घेतलाय मी आणि त्याचंच माप घेते मी, जे आपण मगाशी कटिंग केलं ते. तर 9 सव्वा 9 इंचाचं येतंय. तर इथे ना आपण असा अंदाज घ्यायचा आहे, जर मेजर टेपने नाही तर हे बघा, हा पीस असं ठेवून बघायचा आहे आपलं कमरेचं माप कुठपर्यंत येते. जिथे येईल तिथे आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मी इथे आता मार्किंग करून घेते. तर इथे दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलं. हे बघा, इथेही आणि इथेही. तर आपल्याला ह्या टोकापासून, हे बघा, ह्या टोकापासून आपल्याला हे अंतर मोजायचं आहे. हे बघा, तर येतंय 12 इंच. 12 इंच येतंय. तर हे बघा, सेंटरला सुद्धा 12 इंचावर आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि या साईडला सुद्धा 12 इंचावर आपलं मार्किंग केलेलंच होतं. तर हा आपल्याला असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपला आंब्रेलाचा घेर निघेल. कापडाचा पन्ना इतका मोठा आहे ना. तर आता मी अस्तरचं हे आपलं वरचा कमरेचा घेर झालेला आहे, आपला निघालेला आहे. तर आता आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर उंची मी जी परकरची, म्हणजे जे आपण अस्तर लावणार आहे ह्या घेरसाठी म्हणजे अस्तरचं, तर त्याची आपण 38 इंचाची उंची घेतली होती. तर ह्याच्यामध्ये ना मी 2-3 इंच वाढवते, कारण जरी मी नाही ना घातला तरी मी कुणाला तरी देता तरी येईल, माझ्यापेक्षा जास्त हायटेड आहेत त्यांना. तर इथे मी वाढवते उंची. तर ती 38 होती, तर ही 40 आहे. तर 40-41 ठेवते मी, जर मी नाही वापरला तर कुणाला तरी देता येईल. तर हे नेटचं आणि म्हणजे हे बघा, बंद साईड ह्या साईडला आहे, ओपन साईड माझ्या साईडला आहे. तर बंद साईड कोणत्याही साईडला असले काही फरक पडत नाही, एक साईड ओपन राहतेच. तर मी व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे, नेटचा आहे त्यामुळे. आणि थोडंसं ज्या ओपन साईडने आहे ना, मी टाचणी लावून घेतले. तर आता ह्याची म्हणजे घेर कसा काढायचा मेजरमेंट प्रमाणे, तर हे बघा, अगदी सोपी पद्धत सांगते तुम्हाला. म्हणजे चौथा आणि तिसरा आणि पाचवा असा काय भाग घ्यायला नको. हे बघा, हे जे कमरेचं जे माप आलंय ना आपलं अस्तरचं, हे बघा अस्तरवर ते मोजून. तर पाहू शकता अशा पद्धतीने मार्किंग करून घेतले. तर आपण आता ह्याचं कटिंग करूया. असं राऊंड मध्ये कट करून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्हाला दिसावं म्हणून खूप चॉकने हे केलं होतं. तर आता आपण हा घेर सुद्धा कट करून घेऊया. तर हे बघा, आपला घेर निघालेला आहे, दोन्ही पार्ट निघालेत घेरचे. आणि घडी कशी करतात ते सगळ्यांनाच माहिती आहे आंब्रेलासाठी. तर हे आपण ठेवूया. आणि बॉडी पार्ट सुद्धा काढायचा राहिलेला आहे. तर हे बघा, घेर मधून जे कापड उरलंय ना, त्यात बॉडी पार्ट निघतो का ते बघते आधी. तर आंब्रेलाचा घेर काढून जे आउट साईडचं कापड उरलं होतं ना, त्यात माझा बॅक आणि फ्रंट बॉडी पार्ट निघालेला आहे, म्हणजे दोन्ही पार्ट निघालेले. तर हे बघा, कापड खूप जास्त मोठं आहे, त्यामुळे ना सगळे पार्ट व्यवस्थित निघाले. आणि हे बघा, अजून आउट साईडचं उरलंय हे कापड, त्यामध्ये आपला बेल्ट सुद्धा होईल. तर हे कटिंग, तर पाहू शकता. हे बघा, अस्तर मी फोल्ड करून घेतलेला आहे, म्हणजे 4 पीस आहेत, डबल अस्तर आहे.
तर कंबर उंची वजा करून मी ह्या अस्तरचं मेजर काढलेलं आहे. म्हणजे 53-54 इंच मी गाऊनची उंची ठेवणार आहे. तर त्यातून 15 इंच वजा करून जे आलं ते म्हणजे फुल अस्तर लावणार आहे. एखादा इंच कमी झाला तरी चालेल, तुम्ही हाफ लावलं तरी चालेल, म्हणजे 2-4 इंच कमी केलं तरी चालेल. तर आता ह्या अस्तरचा घेर आहे ना, तो मी परकर सारखा काढणार आहे. म्हणजे साडीचा पेटीकोट असतो त्या पद्धतीने, अशा पद्धतीने अस्तर लावलं ना की अस्तर आपल्याला कमी लागतं आणि घेर सुद्धा खूप चांगला येतो. तर हे बघा, ही बंद साईड माझ्या साईडला आहे, इकडे ही ओपन साईड आहे. तर एक साईड बंद असायलाच हवी. आणि हे बघा, फोल्ड आहे कापड, म्हणजे 4 फोल्ड आहे. तर इथे मी आता कमरेचं माप टाकून घेतलेलं आहे. कमरेचं माप म्हणजे आता 30 कमरेसाठी 7.5 इंच येतं, चौथा भाग कमरेचा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्लस 4 इंच करायचं आहे, कारण 4 इंच म्हणजे आता आपण कळ्या जेव्हा जोडू तेव्हा आपलं हाफ इंच शिलाईमध्ये जाईल आणि मार्जिनही राहील. अशा पद्धतीने मी डिवाइड करून घेतलेलं आहे. म्हणजे कळ्या आहेत ना त्या म्हणजे किती निघते, 11.5ची निघते ना, म्हणजे 7.5 आणि त्याच्यामध्ये 4 इंच प्लस करून जे आपली कळी निघते 11.5ची, त्याच्यामध्ये आपल्याला भाग करून घ्यायचे आहे. तर इथे मी 6.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. 6.5 म्हणजे 13 इंचाची आपली मधली कळी होणार आहे, कारण कापड डबल आहे. तर हे बघा, 13 इंचाच्या आपल्या 2 कळ्या निघतील. तर इथे मी 6.5 इंचाची कळी घेतलेली आहे, मी मार्किंग केले. आणि हे बघा, ह्या साईडला मी 5 इंचाची कळी घेतलेली आहे. तर इथे आपल्या ह्या 4 कळ्या निघणार आहेत 5-5 इंचाच्या, आणि इथे आपल्या ह्या 2 कळ्या निघतील त्या 13 इंचाच्या निघतील. म्हणजे हे बघा, 6.5 इंच आहे, डबल कापड आहे, 13 इंचाच्या आपल्या 2 कळ्या निघतील. म्हणजे 6 कळीचा आपला पेटीकोट येणार आहे. म्हणजे ही लाईन आणि ती लाईन आणि ही लाईन अशी क्रॉसमध्ये आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर या पद्धतीने मी जोडून घेतलेलं आहे. तर याचं आपण आता कटिंग करूयात. तर पाहू शकता, इथे म्हणजे अखंड कापड होतं ना, तर मी इथे कट करून घेते, म्हणजे आपल्या कळ्या वेगवेगळ्या होतील. तर पाहू शकता, हे बघा कटिंग झालेलं आहे. म्हणजे आपल्या 6 कळ्या झालेल्या आहेत. तर तुम्हाला आता ओपन करून दाखवते. ही मधली कळी आहे, ही बघा, आणि ह्या साईडच्या आपल्या 4 कळ्या आहेत. तर ह्या 2 मी बाजूला ठेवते आधी, आणि जोडायचं कसं ते तुम्हाला दाखवते. तर आता जी क्रॉस साईड आहे त्या साईडला क्रॉसच लावायची आहे कळी, हे बघा. तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत कळ्या. 6 कळ्या सगळ्या जोडून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला कळ्या जोडून घ्यायच्या आहेत. म्हणजे ह्या 3 आणि अजून 3 ह्या सगळ्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. आणि इकडे हे बघा, मी मार्किंग केलंय ते दाखवते. म्हणजे जोडल्या मी आधीच दाखवलं असतं, पण तुम्ही कन्फ्यूज व्हाल म्हणून मग आता दाखवते. जोडून झाल्यावरही हे बघा, हे जे कॉर्नर निघतात ना, इथे मार्किंग केलंय. तर हे कॉर्नर कट करून घ्यायचे आहेत. आधीही करू शकता किंवा जोडून झाल्यावरही करू शकता. तर हे बघा, ह्या कळीचं सुद्धा हा बघा, हे असे कोपरे निघतात, ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. पहिलेही करा किंवा नंतरही जोडून झाल्यावर केले तरी चालतील. दोन्ही कळ्यांचे म्हणजे 2 भाग आपले निघालेत परकरचे त्याचे. तर आता आपला अस्तरचं मेन फॅब्रिक कटिंग झालेलं आहे. तर आता आपण शिलाई पाहूयात. तर भाईचं सुद्धा कटिंग राहिलेलं आहे. तर ह्या भाईमुळेच आपला ड्रेस खूप सुंदर आणि आकर्षक दिसणार आहे. तर मी खूप लॉंग भाई ठेवते, म्हणजे कोपरापेक्षा सुद्धा खाली येईल अशी ठेवते. तर पूर्ण उंची मी ठेवले 19.5 इंचाची. तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता, 10-15, तुम्हाला जितकी बाहीची उंची हवी त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. तर इथे नॉर्मल बाहीचा सेट देऊन घेतलेला आहे मी, हे बघा पाहू शकता. आणि इकडे वरती मी पपी स्लीव्ज बनवणार आहे, आणि खूप सुंदर असा आकर्षक आपला ड्रेस वाटणार आहे ह्या स्लीव्जमुळे. तर हे बघा, इथे मी 3.5 इंचाचं हे बघा एक बॉक्स तयार करून घेते. म्हणजे वरती मी 7.5 इंचाचं अंतर एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. म्हणजे नॉर्मल स्लीव्ज आणि प्लस 7.5 इंच. जी तुमची नॉर्मल स्लीव्ज असेल ती किती इंचाची असू शकते, म्हणजे 10-15. तर मी तिथे खूप जास्त ठेवले. तर इथे 3.5 इंचाचा बॉक्स करून ठेवते. इथे नॉर्मल बाहीचा जो शेप दिलाय ना, तिथे सुद्धा 3.5 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे. व्हिडिओ जरी मोठी झाली तरी स्किप न करता पहा, तरच तुम्हाला कळेल. तर इथे मी हा बघा, या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर ह्या शेपवरनं आपल्याला एक बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर पाहू शकता, अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. तर हे मी आता कटिंग करून घेते.
तर पाहू शकता हे बघा, इथे मी एक कट मारून घेतलेला आहे, म्हणजे आपल्या प्लेट्स आहेत ते इथून स्टार्ट होतील आणि इथला सेंटर सुद्धा काढून घेतलाय, म्हणजे जो हा आपला नॉर्मल बाहीचा शेप होता त्याच्याच लेवलने मी इथे कट करून घेतलेला आहे. हे बघा, म्हणजे इथे एक कट मारलाय, इथे एक कट मारलाय आणि इथे सेंटर करून घेतलंय. याच मेजरचा आपल्याला मेन फॅब्रिक सुद्धा कट करून घ्यायचं आहे, ते सुद्धा मी कट करून घेतलेलं आहे आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. तर आता बॉडी पार्ट सुद्धा हे बघा मी म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही मी जोडून घेतलेले आहेत. तर इथे आपल्याला फ्रंटला आपल्याला डिझाईन बनवायची होती, तर ती मी हे बघा अशी बनवते. म्हणजे हे बघा, कॅनव्हासवर गळा रुंदी सांगितली होती मी किती घ्यायची ती सुरुवातीलाच. तर इथे मी गळा रुंदी ठेवलेली आहे 2.5 इंचाची आणि बॅक साईडला आपल्याला एक क्रॉस पट्टी एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे, कारण मी मेन फॅब्रिक जेव्हा कट करते तेव्हा एक्स्ट्राच ठेवते. आणि हे बघा, हा बॅक नेक आहे. बॅक नेकसाठी आपल्याला क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे, अशी अस्तरची मी घेतले. तर ही आपल्याला अशी अटॅच करून घ्यायची आहे. तर हे बघा, ह्याचा सेंटर काढून हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे, म्हणजे शिलाई आपली कॅनव्हासच्या बाहेर आली पाहिजे, म्हणजे जे कॉर्नर आहेत ना ते व्यवस्थित आपले निघतात कॉर्नर, म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. आणि हे जे म्हणजे मी कापडावर जे जोडून घेतले ना, हे बघा इथे सुद्धा कट मारून घेतलेले आहेत, म्हणजे हे आपलं व्यवस्थित फोल्ड होतं. तर आता मी हे शिलाई करून तुम्हाला दाखवते कसं फोल्ड होतं. याचा सेंटर करून ह्याचा सेंटर करून हे आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता हे बघा, बॅक पार्टला ना मी क्रॉस पट्टी अटॅच करून घेतलेली आहे आणि इथे छोटे छोटे कट मारलेत, म्हणजे पलटी होईल पटकन. नंतर इथे दाबटीप करून घ्यायची आहे आणि बॅक झालेला आहे आणि फ्रंटला आपण नेक जोडायचा आहे, जो रेडी केला होता तो. तर हे बघा, या नेकचा सेंटर आणि हे बघा बॉडी पार्टचा सेंटर म्हणजे फ्रंटचा एकमेकावर ठेवून हे बघा शिलाई करून घ्यायची आहे. हे कोपरे व्यवस्थित पलटावेत म्हणून कॅनव्हासच्या बाहेरूनच आपण शिलाई करून घ्यायची आहे. तर हा अटॅच केल्यावर मग हे आपण दोन्ही पार्ट जोडायचे कसे शोल्डर ते तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता हे बघा, नेक अटॅच झालेला आहे. तर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि मग कट मारून पलटी करायची आहे. तर हे कट करते मी. तर तुम्ही रेडीमेड नेक सुद्धा इथे वापरू शकता, म्हणजे रेडीमेड नेक सुद्धा येतात मिशोवर, तर दाखवते मी तुम्हाला. तर त्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये येतात, तर ते त्यांचा सुद्धा आपण वापर करू शकतो. तर हे बघा, हे कट करून घेतलेलं आहे, इथे कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित पलटी होतो. तर पाहू शकता हे बघा, रेडीमेड नेक आहेत. तर मी हे मिशोवरून मागवलेले होते, तर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत, पाहू शकता तुम्ही. तर हे म्हणजे ड्रेसचे गळे किंवा फ्रॉकचे गळ्यांसाठी आपण याचा वापर करू शकतो, कारण तेवढ्याच मेजरचे आहेत ते. तर तुम्हाला खाली लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये. हे 36 पीस आहेत, 36 पीसमध्ये आले होते मला. आणि हे नेटचं कापडसुद्धा मी मिशोवरून मागवलेलं होतं, तर तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तुम्ही चेक करू शकता. तर हे बघा, आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. तर हे बघा, ह्या अशा पद्धतीने जोडू शकतो, किंवा ही म्हणजे बॅक साईडची जी आहे इथे दाबटीप करून हे फोल्ड करून सुद्धा आपण इथे अटॅच करू शकतो शोल्डर, किंवा ही अशा पद्धतीनेही जोडू शकतो. हे बघा, जे कॅनव्हासची पट्टी आहे ती मी आतल्या साईडला घेतली आणि ही सुद्धा जी मी क्रॉस पट्टी लावली ती सुद्धा आतल्या साईडला घेतली. अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने शोल्डर अटॅच झालेले आहे. तर आता दाब शिलाई सुद्धा मारू शकता, किंवा हे आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. बॅक फ्रंट दोन्हीचा नेक पलटी करून घ्यायचा आहे आणि वरून एक दाबटीप करून घ्यायची आहे इकडून. तर पाहू शकता हे बघा, पूर्ण नेक तयार झालेला आहे आणि किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर आता मी हा पीस बाजूला ठेवते आणि बाही कशी हे करायची ते दाखवते. अस्तरला मेन फॅब्रिक अटॅच करून घेतलेलं आहे आणि जिथे मगाशी आपण कट दिले होते तिथून आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत. तर हे बघा, प्लेट्स टाकताना हे बघा, मी हे बघा इथून पकडते, छोट्या छोट्या टाकायच्या आहेत. हे बघा, अगदी छोट्या छोट्या वरच्या दिशेला मी टाकते, म्हणजे हे बघा बाहीचा शेप आहे त्या वरच्या दिशेला इकडून इकडे घेते. हे बघा, आता हे बघा अशा पद्धतीने केल्या. तर या साईडने सुद्धा आपल्याला असं करायचं नाही आहे. हे बघा, या साईडलाच करायच्या आहेत, वरच्या साईडला. हे बघा छोट्या छोट्या. तर पहिली ही साईड मी करून घेते आणि इथे बघा 1.5-2 इंचाचं अंतर ठेवले, 2 इंचाचंही चालेल.
आणि इथपर्यंत मी आल्यावर थांबते. तर पाहू शकता, हे बघा इथे मार्किंग केलं होतं, इथपर्यंत आली मी. इथून आता मी परत पुन्हा शिलाई घेतली आणि हे बघा हे दुसरं मार्किंग आहे सेंटरपासूनचं तिथून. तर तुम्हाला आशा जमल्या तर आशा टाका, किंवा मग इथून जरी सुरुवात केली या मार्किंगपासून त्या मार्किंगपर्यंत तरी चालेल. तर आशा आपण पूर्ण हे बघा टाकून घ्यायच्या, जसं त्या साईडला टाकल्या तसंच या साईडला सुद्धा टाकून घ्यायच्या आहेत. तर मी आता इथून सुरुवात करते, म्हणजे मी इथून सुरुवात केली की इथपर्यंत येईल. तर पाहू शकता पूर्ण बाही तयार झालेली आहे. याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाहीसुद्धा तयार करून घ्यायची आहे. तर खूप छान हे बघा पप आलेला आहे, खूप सुंदर. तर यांनीच आपल्या गाऊनचा लूक वाढणार आहे. तर आता दोन्ही बाही माझ्या तयार झालेल्या आहेत. याच पद्धतीने तुम्ही दुसरी करा. तर पाहू शकता आता आपण बॉडीला पहिले बाहीसुद्धा जोडू शकतो, किंवा आपण घेरसुद्धा पहिले जोडू शकतो. तर बाही जोडून नंतर मग वजन वाढतं, त्यामुळे बाहीच आपण आधी जोडून घेऊया. तर हे बघा शोल्डरचं सेंटर आणि इथे आपण जो बाहीचा सेंटर केलेला होता तो सेंटर एकमेकांवर ठेवून, कारण याचा सेंटर ह्या बाहीचा अजिबात चुकायला नको, नाहीतर हे जे म्हणजे आपण बाही बनवले ना फुगा बाही, पप बाही, ती इकडे तिकडे होतील त्याचे पप आहेत ते. त्यामुळे हे बघा सेंटरवर सेंटर ठेवून जोडून घ्यायचे आहे. वाटलं थोडंसं एक्स्ट्रा आहे बाहीचं कापड तर ते कट करून घ्यायचं आहे. त्याच्या आधीच आपण मेजर करून पाहिजे आहे बाही. जर थोडी जास्त असेल तर कट करून घ्यायची आहे. तर माझी परफेक्ट पुरलेली आहे. तर याच पद्धतीने दोन्ही मी जोडून घेते. तर पाहू शकता हे बघा दोन्ही बाही आपल्या जोडून झालेल्या आहेत. तर आता आपल्याला बेल्टसुद्धा अटॅच करायचा आहे. तर बेल्ट हे बघा इथे थोडंसं मार्किंग केलं आहे अर्धा इंच सोडून, म्हणजे आपला घेर इथे अटॅच होईल आणि मग इथे आपल्याला बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे. तर बेल्टसाठी हे बघा जसा फ्रॉकचा आपण बनवतो त्याच पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे. तर इकडून शिलाई करून हे म्हणजे उलटा आहे ते सरळ करून घ्यायचं आहे, कशाच्या तरी मदतीने स्क्रूड्रायव्हरच्या वगैरे, आणि मग एक पुन्हा दाबटीप मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी मोठा बेल्ट बनवला आहे 30-31 इंचाचा, आणि 8-1 इंच रुंद कापड होतं जे मी तुम्हाला सांगितलं होतं आउटसाईडचं निघालं, त्यातून बेल्ट काढलेला आहे. तर आता आपण घेरसाठी आपल्याला अस्तर अटॅच करायचं आहे, म्हणजे जे मी सांगितलं होतं ना आपण पेटीकोटसारखं काढलेलं अस्तर आहे म्हणजे घेरसाठी. तर त्याला आता आपण हे बघा जे एक्स्ट्राचं होतं ना, हे बघा हे कॉर्नर हे बघा मार्किंग जोडल्यावर ते कट करून घ्यायचं आहे. पण मी इथे कट केलं नाही, तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं होतं. हे बघा थोडंसं मार्किंग, तर असा कोपरा येतो ते कट करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, आपण जे इनर म्हणजे अस्तर जे कट केलं होतं ना ते आपण परकरच्या म्हणजे साडी पेटीकोट सारखं आपण कट केलं होतं आतमध्ये लावायला घेरसाठी. तर इथे आपल्याला हलकासा शेप द्यायचा आहे, म्हणजे हे बघा कारण आपण मेन फॅब्रिकचा घेर काढलाय तो आंब्रेलामध्ये काढलेला आहे, आणि इथे आपला परकरचा टाईप आपण घेर काढलाय तो स्ट्रेट येतो. त्यामुळे इथे थोडंसं आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. म्हणजे हे बघा हे मी नेटचं जे घेर काढला होता ना तो मी तसाच ठेवलेला आहे इथे, आणि हलकासा आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला इथे अटॅच करताना बरं पडेल. आणि जर तुम्ही आंब्रेला नेटचा जर आंब्रेला बनवत असाल तर म्हणजे अस्तरसुद्धा तुम्ही आंब्रेलाचंच लावा, म्हणजे अस्तरचं कटिंगसुद्धा तुम्ही आंब्रेला टाईपच करा, कारण इथे म्हणजे थोडंसं नेट ट्रान्सपरंट असल्यामुळे थोडंसं दिसू शकतं. तर आता इथे मला एवढं अस्तर भेटलं नव्हतं जास्त, त्यामुळे मी हेच वापरलं असं, म्हणजे तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवता आल्या की असंही अस्तर लावलं तर कमी लागतं म्हणून. तर इथे मी आता कटिंग करून घेते. इतकं काही दिसणार नाही आहे, आणि दिसलं तरी असं कळीचा आपल्याला वाटेल, हा ड्रेस आपल्याला कळीचा आहे असा वाटेल. त्यामुळे इथे हे बघा इथे कटिंग करून घेते आता. तर पाहू शकता हे बघा कटिंग करून घेतलेलं आहे, आणि मी असं केलंय हे बघा शिलाई मार्जिन ह्या साईडला आहे, खालच्या साईडला हे बघा पाहू शकता. तर हे आतल्या साईडलाच ठेवायचं आहे, आणि वरती आपल्याला नेटचा घेर अटॅच करून घ्यायचा आहे. तर दोन्ही पीस आपण जोडून घ्यायचे आहेत असे. हे बघा शिलाई मार्जिन आहे ते आतल्या साईडला आहे, म्हणजे आपल्याला नेटमधून खराब दिसणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही घेर जोडून घ्यायचे आहे. तर हे दोन्ही मी घेर जोडून घेते आणि मग तुम्हाला पुन्हा दाखवते. तर पाहू शकता हे बघा म्हणजे अस्तरला मी फॅब्रिकचा म्हणजे घेर जोडून झालेला आहे.
तर आता आपला बॉडी पार्टचा सेंटर करून घ्यायचा आहे. हे बघा इथे मी सेंटर केलेलं आहे. तर त्याच सेंटरवर घेरचा सुद्धा सेंटर करायचा आहे, कारण आपण हे केले इनर लावले ते कळीचं लावले, त्यामुळे हे बघा त्याचा सुद्धा सेंटर करायचा आहे. नाहीतर मग एक कळी कमी जास्त होऊ शकते, म्हणजे जर वाढीव असेल तर खूप खराब दिसेल ते. त्यामुळे सेंटर चुकवायचा नाही आहे. सेंटरवर सेंटर ठेवून दोन्ही पार्ट अटॅच करून घ्यायचे आहे. तर मी दोन्ही बॅक फ्रंट दोन्ही हे घेर जोडून घेते बॉडी पार्टला. तर पाहू शकता दोन्ही पार्ट आपले जोडले गेलेले आहे. तर हे बघा बेल्ट मी इथे अटॅच करून घेतलेला आहे, म्हणजे टाचणी लावून घेतली इथे. हे बघा म्हणजे आपण हा भाग म्हणजे दुसरा पार्ट जेव्हा आपण इकडे ठेवू ना, तेव्हा आपण फिटिंग करताना बरोबर शिलाई येईल व्यवस्थित, म्हणून टाचणी लावून घेतली. आणि इथे बो बांधून घेतलाय. इकडचं सुद्धा बेल्टला मी टाचणी पिन लावून घेतलेली आहे. तर आता आपल्याला फिटिंग करायची आहे. तर फिटिंगचं मार्किंग तुमचं जे असेल फिटिंगचं हे त्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा तर आता मी मार्किंग करून घेते आणि मग आपण फिटिंग पाहूया. तर हे बघा ह्या पार्टवर हा पार्ट आपण ठेवला ना की बेल्ट आपोआप जोडला जाईल. तर हे बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे तुमच्या मेजरमेंट प्रमाणे. तर इथून आता मी इथपर्यंत फिटिंग करते. तर पाहू शकता ही बघा इथपर्यंत फिटिंग आलेली आहे. म्हणजे इथे आपला कमरेचा भाग होता, म्हणजे बॉडी पार्ट वरच्या साईडला इथे बेल्ट आहे आणि हा आपला घेर आहे. तर आता हे बघा इथून मी इथे 5 इंचापर्यंत मार्किंग केलं आहे, म्हणजे आपल्या कमरेची फिटिंग येईल तिथे. तर आता हे बघा हे दोन्ही म्हणजे बघा इनर मेन फॅब्रिक हे एकत्र करून घ्यायचे आहेत. इथपर्यंत स्ट्रेट शिलाई करायची आहे. हे बघा एकमेकावर व्यवस्थित ठेवून, नेटचं कापड आहे त्यामुळे दिसत नाही आहे. तर इथून मी हे बघा जिथे मार्किंग केले तिथपर्यंत स्ट्रेट शिलाई करते. तर पाहू शकता इथपर्यंत आपली शिलाई आलेली आहे. इथे मार्किंग आहे. तर इथे येऊन थांबले मी. तर आता हे जे नेटचं कापड आहे ना ते आपल्याला आतल्या साईडला टाकून द्यायचं आहे आणि फक्त अस्तरच घ्यायचं आहे. अस्तरचा बॅक फ्रंटचा दोन्ही पार्ट घ्यायचे आहेत आणि हे जे नेटचं कापड आहे ते आतमध्ये टाकून आपल्याला फक्त अस्तरला शिलाई करून घ्यायची आहे अगदी शेवटपर्यंत. तर पाहू शकता ही बघा पूर्ण शिलाई करून झालेली आहे अगदी शेवटपर्यंत, म्हणजे इनरला. तर आता आपल्याला हे अस्तरचा जो पार्ट आहे ना तो वरच्या साईडला करून घ्यायचा आहे. हे बघा तर सरळ करते. हे बघा तर आता आपलं जे मेन फॅब्रिक आहे ना, तर हे बघा असे 2 पीस आहेत ना आपले, ते आता आपण जोडून घ्यायचे आहेत. हे बघा जशी अस्तरला जशी शिलाई मारली ना त्याच पद्धतीने इथे शेवटपर्यंत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा हा एक पीस आणि हा एक पीस, म्हणजे बॅक आणि फ्रंटचा. तर ही 2 शिलाई शेवटपर्यंत व्यवस्थित करून घ्यायची आहे. खेचून घ्यायचं नाही आहे, नाहीतर एक भाग ताणला जाऊ शकतो. तर पाहू शकता इथून मी शिलाई केलेली आहे अगदी शेवटपर्यंत. याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा फिटिंग करून घ्यायचे आहे. आणि आता हे बघा जे इनरचं म्हणजे जे आपण अस्तर लावलं होतं ना ते सुद्धा आपल्याला एक फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही. हे बघा थोडंसं अगदी अशी एक पट्टी आणि हा घेर आहे त्याला सुद्धा एक शिलाई करून घ्यायची आहे. एक फोल्ड जितका तुम्हाला करायचा आहे तितका करू शकता, म्हणजे जी उंची ठेवली असेल त्याप्रमाणे. तर असं फोल्ड करून घ्यायचं आहे पूर्ण घेराला. तर पाहू शकता गाऊन पूर्ण तयार झालेला आहे आणि खूप सुंदर असा लुक आलेला आहे. आणि गाऊनचा लुक मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलाच आहे कसा झालेला आहे गाऊन तो. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, हाईप आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.